सातारा कराड पाटण राज्यमार्गावर एका मध्यधुंद तरुणीनं धिंगाणा घातला। विजयनगर इथल्या MSCCB चौकामध्ये तरुणीनं रस्त्यातच कारच्या बोनेटवर बसून राडा केला। या तरुणीनं घातलेल्या या धिंगाण्यामुळे काही काळ मार्गावरची वाहतूक ठप्प सुद्धा झाली होती। ही तरुणी येणारे जाणारे वाहन चालकांना अर्वाच्य भाषेत बोलत असल्याचं माहिती समोर आली आहे। कराड शहर पोलिसांनी तरुणीला ताब्यात घेतलेलं आहे। कराडमध्ये मध्यधुंद तरुणीचा हा धिंगाणा आपल्याला पाहायला मिळतोय। ही तरुणी रस्त्याच्या मधोमध थांबून येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना अर्वाच्य भाषेमध्ये शिव्या घालत होती। कराड शहर पोलिसांनी या तरुणीला त्यानंतर ताब्यात घेतलं। काही काळ या तरुणीमुळे रस्त्याची वाहतूक सुद्धा ठप्प झालेली होती। सातारा कराड पाटण राज्यमार्ग आहे आणि एक मध्यधुंदी तरुणी अशा प्रकारे रस्त्यावर धिंगाणा घालत उभी होती। विजयनगर इथल्या MSCB चौकामध्ये तरुणीनं रस्त्यामध्ये कारच्या बोनेटवर बसून राडा केला आणि या धिंगाण्यामुळे या तरुणीच्या या अशा वागणुकीमुळे काही काळ रस्त्यावरची वाहतूक सुद्धा ठप्प झाली होती। बघ्यांची देखील गर्दी झालेली होती आणि ही तरुणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होती। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी तुषार तपासे सध्या आपल्या बरोबर आहेत। तुषार, यामध्ये दिसतंय तरुणी कशा प्रकारे बोनेटवर बसून धिंगाणा घालते, काय नेमकं झालं? पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याचं देखील कळतंय। नक्कीच या मुलीला आता रात्री उशिरा ताब्यात घेतला आणि त्याचबरोबर तिच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। खरं तर हा सगळा प्रकार खूप रात्री उशिरा नाही तर 8:30-9च्या दरम्यान हा सगळा प्रकार सुरू होता। कराड पाटण जो रस्ता आहे त्या रस्त्यावरच या मुलीनं हा सगळा धिंगाणा घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर दारूच्या नशेत हे सगळं प्रकार सुरू असल्याचं एकूण समजतंय। तिथं पोलिसांनी सुद्धा त्या प्रकरणात आता सगळी तिची माहिती घेतलेली आहे। तिचे पालकांना त्याबाबतची माहिती देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जो प्रत्येक येणाऱ्या वाहनांवर ती बोनेटवर चढून बसत होती, त्याचबरोबर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होती। हा सगळा प्रकार अनेक तास सुरू होता। त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे तिच्यावर। ठीक, धन्यवाद तुषार। दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी तुषार तपासे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।